बडाल अंकलगी गावात सोलार प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडण्यात आली आहेत। अनेक वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरणातून ग्रामस्थांनी गाय रानामध्ये वृक्षारोपण व संगोपन केले होते। गावकऱ्यांना अंधारात ठेवून प्रकल्प राबवण्यात आल्याचा गंभीर आरोप। जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आवासून उभा आहे। निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात। सरकारनंही झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतली आहे। परंतु याच सरकारमधील लोक खुलेआम आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता झाडांची बेमालूम कत्तल करत आहेत। जिल्ह्यातील अनेक सरकारी प्रकल्पात हजारो झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध होत असताना बेळगाव तालुक्यातील 100-200 नाहीत तर हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्याचा उद्योग बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी या गावामध्ये झालाय। हजारो झाडे बडाल अंकलगी येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तोडण्यात आली आहेत। ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हा सर्व प्रकार परस्पर करण्यात आलाय। बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी हे साधारण 5000 लोकसंख्येचं गाव। या गावात 20 वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत ग्रामस्थांनी गायरान जमिनीमध्ये हजारो झाडं लावली। या गावातील महिलांसह ग्रामस्थांनी पोटच्या लेकरासारखं या वृक्षांचं संगोपन केलं। बिहार पॅटर्ननुसार त्यांनी ही झाडंही वाढवली। तब्बल 20 वर्षे त्या महिलांचं कार्य अविरत सुरू होतं। मात्र सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळं गायरान जमिनीवरील जवळपास 50 एकरमधील हजारो झाडे तोडली आहेत। या ठिकाणी पर्यायी जागेची व्यवस्था असताना हजारो झाडांची कत्तली का, असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण केलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय। गावकऱ्यांच्या मागणीनुसार हा प्रोजेक्टच स्थलांतर करून वृक्षतोड थांबवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ಇವತ್ತೊಂದು ದುರಂತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಬಡಾಲಂಕಲಿ ಗ್ರಾಮದಾಗ ಐತಿಹಾಸಿಕ ಕೌರಿಗುಡ್ಡ ಅಂತ ಐತ್ರಿ। ಇಲ್ಲಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಕೌರಿಗುಡ್ಡ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಉಳ್ಳಂತ ಒಂದು ಕೌರಿಗುಡ್ಡ, ಸಾಕಷ್ಟು ಫಲ ಕೊಡುವಂತ ಮತ್ತು ಶ್ರೀಗಂಧ ಗಿಡವನ್ನು ಹೊಂದಿದಂತ ಇದೊಂದು ಗುಡ್ಡ। ವನ್ಯಜೀವಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಅದಾವ ಇಲ್ಲಿ, ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆ ಒಳಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಿಗಳು ಅದಾವ। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಸೋಲಾರ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಹಾಕ್ತಾವ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ। ಆದ್ರೆ ಯಾವುದೋ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಬಂದು ಫಸ್ಟ್ನೇವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ। ಫಸ್ಟ್ನೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರೂ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಮಾಡಿಲ್ಲ। ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವ್ರಿಗೆ ಮಾಡಿದವು ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿಸಿದವ। ತಲಾಟಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಸರ್ಕಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದನ್ನು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟದ್ದು DC ಅವರಂತೆ। DC ಅವರು IAS IPS ಕಲ್ತಿದ್ದು ಈ ಪ್ರಕೃತಿನ ಈ ನಾಡನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ IPS IAS ಕಲಿತಾರಂತೇಳಿ ನಾನು ಕೇಳ್ತಾನೆ ಅವ್ರನ್ನ DC ಅವ್ರನ್ನ। ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ಏನೆಲ್ಲ ನುಂಗಿರ, ಕೃಷಿ ಭೂಮಿ ನುಂಗಿರು, ಏನೇನೆಲ್ಲ ನುಂಗಿರ, ಆದರೆ ಈ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಸುಂದರವಾದ ಈ ಅರಣ್ಯ ಕಾಡುಗಳನ್ನ ನುಂಗಾಕ್ ಬಂದಾರ ಇವತ್ತು ರಾಜಕಾರಣಿಗಳು। ಇವು ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಾಂಟ್ ಹಾಕೋವಂಥ ಯಾರು ಸಂಬಂಧಿಕದನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಯಾರ್ಯಾರು ಕೈವಾಡೈತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ನೀವು ಯಾರೇ ಇರಲಿ, ತಪ್ಪಿತಸ್ಥರು ಯಾರೇ ಇರಲಿ, ಇವತ್ತು ನೀವು ಯಾರೇ ತಪ್ಪಿತಸ್ಥರು ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಆಗಲೇಬೇಕು। ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ರೈತ ಸಂಘದಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬಡಾಲಂಕಲಿಗೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ರೈತರು ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಲೆ ನಾವು ಧರಣಿ ಕುಂದಿರ್ತಾವೆ। ಈ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಧರಣಿ ಕುಂದಿರ್ತಾವೆ ನಾವು, ಯಾಕಂದ್ರೆ ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ಮೇಲೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು। ಇಷ್ಟೊಂದು ಲಕ್ಷಾಂತರ ಗಿಡ ಇವತ್ತು ಹಾಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸಿರ್ಗಂಧ ಗಿಡಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ತುಡುಗು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಕಡದ ಸಿರ್ಗಂಧ ಗಿಡ ಇದ್ದು ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಿಮ್ಮತ್ತಿನ್ನು ಅವನು ಸಹ ತುಡುಗು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಆರೋಪ ಮಾಡತ್ತಾನ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಮೇನ್ ಹೊಣೆಗಾರ ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾर्टमेंटದವರು। संबंधित कंपनीकडून निसर्गाला हानी पोहोचवून कथित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वृक्षतोड थांबवून प्रकल्प स्थलांतरितासह प्रशासनामार्फत या जागी पुन्हा वृक्षारोपण करावं, अन्यथा उग्र आंदोलन हाती घेऊ असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय।